विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे. अक्षर समूहांचे समसंबंध या घटकावरील आपल्यासमोर एक प्रश्न आहे, जो की आपल्या आजच्या चाचणी क्रमांक 9 मध्ये होता, ज्याच्यामध्ये आपल्याला अक्षर समूह दिला आहे AFKP. त्याचा संबंध ZUPK या अक्षर समूहाशी आहे. या दोन अक्षर समूहामध्ये जो संबंध आहे तोच या आणि पर्यायापैकी एका अक्षर समूहाचा संबंध आहे. यातला संबंध शोधून आपल्याला या अक्षर समूहाचा संबंध असलेला पर्यायातला एक पर्याय शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला एबीसीडी एका कोडिंग पद्धतीने किंवा सिस्टमिक पद्धतीने मांडावी लागेल. ती कशी आहे ती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर सोडवण्याकडे जातोय. AFKP या अक्षर समूहाचा पुढील ZUPK या अक्षर समूहाशी जो संबंध आहे तो शोधून काढतोय. बघा, इथं जे अक्षर मांडणी आपण केले आहे त्याच्या बरोबर एच्या बरोबर झेड खाली आहे, म्हणजे इथं पहिलं अक्षर, इथलं पहिलं अक्षर. त्याच पद्धतीने इथलं दुसरं अक्षर एफ आणि यू हे एका खाली एक आहेत. त्याच पद्धतीने के आणि पी हे एका खाली एक आहेत, आणि पी आणि के त्याच्या उलट क्रमानं आहेत. खालच्याला वरचा अक्षर घेतलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला खूप सोप्या पद्धतीने उत्तर मिळते. बीच्या बरोबर खाली काय आहे? वाय, म्हणजे वायने सुरू होणारा पर्याय असणार आहे. हा पर्याय आपला इथं कॅन्सल होतोय. त्याच्यानंतर जीच्या खाली टी आहे, जिथं 2 नंबरला टी आले तो पर्याय आपला बरोबर पर्याय असणार आहे. इथं आपण आपला वेळ वाचवू शकतो. तरी सुद्धा आपल्याला खात्री करण्यासाठी एलचा संबंध, एल 3 नंबरला अक्षर आहे, एलच्या बरोबर जोडीला अक्षर कुठला आहे? ओ, म्हणजे 3 नंबरला ओ अक्षर येणार आहे. आणि क्यूच्या जोडीला विरोध बाजूला जे आहे, जे इथं आहे, आणि इथं तोच अक्षर समूह आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. ही एबीसीडी मांडण्याची पद्धत या प्रश्नासाठी किती उपयुक्त आहे हे या प्रश्नातून तुमच्या लक्षात आलं असेल. खूप कमी वेळात आपण उत्तर काढू शकतो.